एक मोठी अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते। 7, 8 आणि 9 तारखेला एक विशेष अधिवेशन होणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। 7, 8, 9 तारखेला विशेष अधिवेशन, आमदारांच्या शपथविधीसाठी हे विशेष अधिवेशन असणार आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आमदारांच्या शपथविधीसाठी विशेष अधिवेशन होईल 7, 8 आणि 9 डिसेंबर रोजी। त्यामुळे आता शपथविधी सोहळा झाल्यानंतर घडामोडींना वेग आलेला आपल्याला बघायला मिळतोय। 7, 8 आणि 9 तारखेला विशेष अधिवेशन असणार आहे। आमदारांच्या शपथविधीसाठी हे विशेष अधिवेशन बोलावलं जाईल। पण बघतोय अगदी थोड्याच वेळात नव्या सरकारची पत्रकार परिषद सुद्धा होणार आहे। त्याआधी अनेक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचतात। 11 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची माहिती सूत्रांनी आपल्याला दिली आहे। सोबतच 7, 8 आणि 9 तारखेला विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार आहे आणि आमदारांच्या शपथविधीसाठी, नवनिर्वाचित आमदारांच्या शपथविधीसाठी हे विशेष अधिवेशन असेल। आपण बघतोय की नव्या मंत्रिमंडळाची पहिली बैठक आता सुरू झालेली आहे। बैठकीत अनेक निर्णय होतील। कोणता निर्णय होणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। थोड्याच वेळात पत्रकार परिषद देखील असणार आहे। मात्र त्याआधीची एक मोठी अपडेट, 7, 8 आणि 9 तारखेला विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे। आमदारांच्या शपथविधीसाठी हे विशेष असं अधिवेशन आणि सोबतच 11 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी शक्यता वर्तवण्यात येते। सूत्रांकडून ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर आता पहिल्या कॅबिनेट बैठकीला सुरुवात झालेली आहे आणि या कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय देखील होणार आहेत। थोड्याच वेळात नव्या सरकारची पहिली पत्रकार परिषद होणार आहे। आपण हे दृश्य बघतोय जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जेव्हा मंत्रालयात पोहोचले तेव्हाची ही दृश्य, त्यांच्या दालनाबाहेरची ही दृश्य आणि ही आत्ताची सध्याची ताजी दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर बघतोय। मंत्रिमंडळाची बैठक संपवून जेव्हा हे तिन्ही नेते बाहेर येतील, मोठी गर्दी जमल्याचं आपल्याला बघायला मिळते। त्यांचं अभिनंदन करण्यासाठी, स्वागत करण्यासाठी मंत्रालयात मोठी गर्दी। ही थेट दृश्य, ह्या क्षणाची ताजी दृश्य आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर NDTV मराठीवर बघतोय। दरम्यान या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणार आहे। पत्रकार परिषद आपण बघणारच आहोत, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक। पाहत रहा NDTV मराठी।